मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्रीला सुरुवात होते। त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत म्हणजे चंपाषष्ठीपर्यंत 6 दिवसांची नवरात्र असते। यालाच खंडोबाची नवरात्र असे म्हणतात। चंपाषष्ठीच्या दिवशी घरोघरी खंडोबा देवाची पूजा केली जाते। तसेच ज्या कुटुंबांमध्ये ज्या घरांमध्ये कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक घरांमध्ये तळी भंडार केला जातो। तर तळी भंडार हा कुलचारातील प्रमुख भाग आहे। तर चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भंडार हा विधी का केला जातो, तळी का भरली जाते, तर हे आपण या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष व्हिडिओ देखील बघणार आहोत आणि काही मी माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे। तर तळी भंडार हा विधी का केला जातो, कारण मणिसूर आणि मल्लासूर या दैत्यांचा या राक्षसांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला, त्याचेच तळी भंडार हे प्रतीक आहे असे मानले जाते। त्यानंतर ही खंडोबा देवाची तळी कशी भरली जाते, तळी भंडार हा विधी कसा केला जातो, त्यासाठी काय तयारी करावी लागते ते आपण बघणार आहोत। एका ताम्हणामध्ये विड्याची म्हणजे नागिनीची पाने घ्यायची, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य ठेवायचे आहे आणि ताम्हणाच्या मध्ये एक कलश स्थापन करून घ्यायचा आहे आणि कलशामध्ये 5 किंवा 7 असे नागिनीची पाने म्हणजे विड्याची पाने ठेवायची, असं सुशोभित करून घ्यायचा आहे कलश। त्यानंतर 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळी एकत्र येऊन सदानंदाचा एककोट असा जयघोष करत ताम्हण उचलतात। त्यानंतर पानांचा विडा ठेवून किंवा काही लोक डोक्यावरील टोपी किंवा रुमाल भूमीवर ठेवून म्हणजे जमिनीवर ठेवून त्यावर ताम्हण ठेवले जाते आणि एक विडा देवासमोर ठेवला जातो। तळी उचलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपुढे एक एक विडा ठेवतात। देवाला भंडारा वाहून प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा एककोट असा जयघोष करत ताम्हण उचलतात आणि ताम्हण उचलत असल्यावर खंडोबाची तळीची जी आरती असते ती देखील म्हटली जाते। तर ती आरती कोणती तेही आपण पुढे बघणार आहोत। तर शेवटी तळीची ताम्हण ही मस्तकी लावली जाते आणि त्यानंतर तळी भरल्यानंतर शेवटी खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो। तर हे खोबऱ्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत। तर त्यामागचं एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यांसारखा 1 2 आणि 2 4 असा वाढो ही सदिच्छा व्यक्त केली जाते। आणि त्यानंतर अजून एक कारण आहे ते म्हणजे पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडाऱ्यांसह उधळल्या जात असत, तर कालोखात मोहरा उधळणे शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते। सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे यापेक्षाही श्रद्धेने केलेला विधी महत्त्वाचा आहे। तर म्हणून आपण हा विधी केला, अगदी मनापासून केला तर आपण दिलेली हाकी देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं। तसेच चंपाषष्ठीच्या या दिवशी म्हणजे तळी भरल्यानंतर मल्हारी मार्तंड देवतेला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। तसेच कुत्र्यांना खंडोबाचा अवतार मानला जातो, त्यामुळे या दिवशी कुत्र्यांची पूजा करून हा नैवेद्य दाखवला जातो। तर अशा प्रकारे तळी कशी भरावी ही आपण माहिती बघितलेली आहे। तर पुढे आपण प्रत्यक्ष व्हिडिओ बघणार आहोत आणि खंडोबा तळीची आरती देखील आपण बघणार आहोत। खंडीराव महाराज की खंडीराव महाराज की जय। हर हर महादेव चिंतामण मोर्या, बैरिका चंदला, रुपया तोडा, नीला घोडा, पाव में तोडा, अंगावर शाल सदा हिलाल, मासा सुंदरी आरती करी, देव ओवाई नाना परी, खोबऱ्याचा खारका, भंडाराचा भडका, खंडराचा खडका, सदानंदाचा कोट कोट जय मल्हार। टोपी ठोकू नको ना, ही टोपी महादेव चिंतामण मोर्या, बैरिका चंदला, रुपया तोडा, नीला घोडा, पाव में तोडा, अंगावर शाल सदा हिलाल, मासा सुंदरी आरती करी, देव ओवाई नाना परी, खोबऱ्याचा खारका, भंडाराचा भडका, खंडराचा खारका, सदानंदाचा कोट जय मल्हार। खंडीराव महाराज की जय।